अच्छा भाई, सह्याद्री प्रत्येक माणसाने कॅमेरा घ्या. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपल्याला जायचं सिंहगडवर. आता बघा, हे आपलं स्टार्टिंग पॉईंट आहे. तिथून सरळ जायचं आहे गाडी घेऊन तिथून. आणि बघाल, ही आपली एंट्री गेट आहे गाड्यांसाठी. आणि त्या साईडून तिथून तो रस्ता आहे ना, तो जातो आपल्याला गावाकडून पायवाटेने. आणि इथून डायरेक्ट गाडीवरनं गडावर. नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो वरती सिंहगडावरती. तर येताना आपल्याला काका भेटले. काका आपल्या सोबतच आले. तर काका सांगा ना, किती वेळ लागतो तरी पुण्यावरनं इथे? 30-40 किलोमीटर आहे. 30-40 किलोमीटर. आणि इथं काही प्राणी वगैरे बिबटे आहेत. बिबटे आहेत. हो, ससे आहेत, हरण आहे. हां, एवढं आहेत. ते गडावरती भेटतात का खालतीच? म्हणजे पूर्ण खालीच ना रस्त्यात? हा आलात ना गड पूर्ण? आता इथून फक्त पायऱ्यांवरती पायऱ्या. ओके, धन्यवाद काका. जसं की काकांनी सांगितलं, इथं आता ऑलमोस्ट आपण आलोच आहे वरतीच आहे. पूर्ण गाड्या वगैरे बघू शकतो तुम्ही. आज तरी गुरुवार आहे, वीकडे, तरी पण भरपूर म्हणजे पब्लिक आलेली वाटते. तर सॅटर्डे संडेला तर फुल पॅकच असेल. तर आणि सिंहगड तर प्रत्येकाला माहीतच असेल. म्हणजे सिंहगड म्हणजे कोंढाणा. प्रत्येकाने तानाजी मालुसरे यांचं नाव ऐकलंच असेल. सुभेदार तानाजी मालुसरे. किल्ल्यांच्या 2 महत्त्वाच्या प्रवेशद्वारांपैकी पुणे दरवाजा उत्तर पूर्वेकडून तर कल्याण दरवाजा दक्षिण पूर्वेकडे आहे. त्या दरवाजाचं थोडं पुढे आलो ना की इथं 2 रस्ते आहे आणखी. एक इथे. पहिले आपण तोफखान्याजवळ जाणार आहे. तोफखाना बघूयात. सिंहगड आधी कोंढाणा म्हणून ओळखला जात होता. पण इसवी सन 1970मध्ये तानाजी मालुसरांनी हा किल्ला जिंकून तो आपल्या मराठ्यांच्या ताब्यात घेतला. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे वाक्य म्हटले. त्या वाक्यामुळे मग याला सिंहगड असे नाव पडले. आता आलो बघू शकता तुम्ही. तुला बाहेर तर बघू शकता घोड्याची जागा. आता आलोय थोडं वरती आपण. तर इकडून गडाकडे आणि इकडे तुम्ही बघू शकता हॉटेल पण आहे वरती. मस्त, काही टेन्शन काम नाही. खायला बियला सगळं मिळेल तुम्हाला वरच्यावर. एकदम म्हणजे ट्रेक नाहीच आहे, जसं म्हणाल तसं सगळे पायऱ्या आहेत. बिगिनर्स पुण्याकडे जे कोणी येतं त्यांच्यासाठी बेस्ट ट्रेक, बेस्ट म्हणजे बेस्ट. पण पुढे आलो मस्त आणि फक्त मजा करतो मी. एकटा असलो तरी एकदम आनंद, काहीच म्हणजे एकदम पीसफुल. भरपूर लोक आलेत तशी, पण खूप मोठा गड आहे, खूप मोठा. म्हणजे मागच्या वेळी मी जे मल्हारगडला गेलेलो ना, तो तरी थोडा छोटा होता. तिथे फिरण्यासारखं भरपूर काय आहे. म्हणून जर ग्रुपसोबत येत असाल आणखी मजा येते तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांची इथे समाधी आहे.
मित्रांनो, चालता चालता एक गोष्ट सांगेन फक्त. मस्त कॉर्पोरेट लाईफ असो किंवा काही असो, तुम्ही रेग्युलरली बॉसच्या शिव्या खाता, क्लायंटच्या शिव्या खाता, कस्टमरच्या शिव्या खाता. 7 दिवसापैकी 6 दिवस खातात ना शिव्या. एक दिवस फक्त आणि फक्त हॉट्सवरती येऊन बघा की त्यासाठी स्वतःला एक्सप्लोअर करा. बघा, एकदम असं नाही की तुम्हाला 10 लोकच पाहिजे. एक मित्र जरी खूप झाला फिरण्यासाठी. ओके, मी तरी एकटा फिरतोय, मला ब्लॉग बनवायचा म्हणूनच. आणि तर तेच फिरायला येत राहा. ओके, आता आपल्याला एक ग्रीन पॉईंट भेटले, गर्दी मजबूत दिसते का कोण पडल्या काय. तुम्हाला सांगितलं की या गाड्यावरती पण रिस्क घेऊ नका. तर आताच पाठी कोणतरी खाली पडलेलं असं वाटतंय मला. तर आता मी जाऊन दाखवतो तुम्हाला काय. मित्रांनो, आता मी जे दाखवलं ना मला, तिकडे एक मुलगा खाली पडलाय. त्या बाजूला एक्झॅक्ट विंड पॉईंट करून आहे, तिकडे मी व्हिडिओ पण बनवू शकत नाही. इतका म्हणजे इतकी हवा येते. मी डायरेक्ट मी स्वतः उडत चालले, त्यामुळे व्हिडिओ वगैरे तिथं बनवता आला नाही. थोडंसं तुम्हाला थोडीशी दाखवली असेल ती बस. आणि लिटरली कोणी प्लीज सेफ राहा. अशा ठिकाणी ना येऊन कोणी मस्ती करू नये, अजिबात नाही. कारण ते एकाच्या नात्याचे जिथं बसलेले त्याच्यासोबत आलेले ना, रडतायत ते लोक. ते मंदिर आहे, समोरच रेस्टॉरंट पण आहे, छोटंसं रेस्टॉरंट म्हणजे स्नॅक्स कॉर्नर. भैरवनाथ शिव, अमृतेश्वर भैरव मंदिर. इथे भैरव आणि भैरवी देवींची मूर्ती आहे. तर आता आपण आलेलो आहे. ती प्लेस जिथे मजा येते, तर इतिहास घडलेला आहे. तानाजी मालुसरे यांची शौर्याची आठवण म्हणून इथे स्मारक आणि समाधी बनवलेली आहे त्यांची. मित्रांनो, कल्याण दरवाजा शोधता शोधता माझी चांगलीच वाट लागली. कधीपासून शोधतोय बघा. त्या जंगल बिंगलमध्ये चांगली वाट आहे, पण शोधता चाललो कुठेतरी. 4, 5, 6 सगळीकडे कल्याण दरवाजा लिहिलाय, भेटत काय नाही मला कधीपासून. आहे तसं सरळ सरळ रोडच बाई. आता किटकट करून बसलो, त्याला काय करू शकत नाही. चला दाखवतो. तर फायनली आलो आहे कल्याण दरवाजाला. हे बघा, पाऊस पण खूप चालू आहे. तुम्हाला एक हा एक दरवाजा वरचा आपला खाल. मी एक दुसऱ्या दरवाजाच्या वरती उभा आहे आणि काहीच नाही, सगळं धुकं, सगळं तिकडं खाडी डायरेक्ट.
म्हणतात ना भावांनो, लुक ॲट दिस प्लेस, फुल एन्जॉय. इतकं छान वाटतंय ना, इतकं छान. असं मुंबईत उडायचंच तिथे मी पण उभे, पण एकदम एकदम असं सुकून. कम टू दुबई, कम टू हबीबी, हबीबी उससे अच्छा भाई कम टू सह्याद्री. प्रत्येक माणसाने कॅमेरा घेतला. भावांनो, याच्या पुढे ना इतकी हवा चालली की मी जाऊन जास्त दाखवू पण शकत नाही. ठीक आहे, हे लिमिटेड आहे, सगळं होत आहे, पण एक नंबर एन्जॉयमेंट. तानाजी मालुसरे यांचे हात गमावल्याची जागा. आपण घेतलेलं आहे. मित्रांनो, आपला ट्रेक इथेच संपलेला आहे आणि सांगतोय की जे मुलगा पडलेला त्याचं मला काय माहीत नाही. भरपूर जे लोक होती मला म्हणजे गावातली ते विचारत होती की त्या मुलगाचं काय झालं. मला काही आयडिया नाही आहे, ते आता न्यूजमध्ये वगैरे येईलच. तर जितकं मला कवर होत होतं तेवढं मी कवर केलं. ठीक आहे, जास्त पॉईंट मला वाटतात सुटले असतील 2-3 पॉईंट, मला माहिती नाही प्रॉपर, ते मी नंतर झाल्यावरतीच माहीत पडेल. ठीक आहे, व्हिडिओचा एंड इथंच.